इयत्ता 6वी मध्ये 22वा जो पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे वडिलास पत्र. मित्र, पत्र वडिलांनी लिहिलेलं आहे. आज आपण एक आधुनिक युगामध्ये जगत आहोत. पण जर पूर्वीच्या थोडासा मागच्या काळामध्ये जर गेलो आपण तर आपल्याला लक्षात यायला लागेल की त्यावेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम वापरले जायचे. सर्वात पूर्वीच्याला एक तोंडी निरोप पाठवला जायचा. नंतर लिखाण कला आल्यानंतर एक राजा दुसऱ्या राजाला घोडेस्वाराच्या मार्फत खलिता लिहून पाठवायचा. आणि पाठवण्यासाठी पूर्वीच्याला कबूतरही वापरले जायचे. कबूतराच्या पायामध्ये गुंडवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो निरोप पोहोचतो. नंतरच्या काळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निरोप पाठवण्यासाठी पत्र व्यवहार निघाला आणि या पत्राच्या मार्फत हा व्यवहार केला जात होता. इंग्रजांच्या काळामध्ये झाले 1853 दरम्यान. या पत्राच्या मार्फत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपला जो काही संदेश आहे तो पाठवला जातो. पण हे पत्र पाठवल्यानंतर नंतर पत्रामध्येही सुधारणा होत गेल्या. नंतर आंतरदेशीय पत्र निघलं. त्यानंतर आज आपण बघायला गेलो तर पार्सल निघालं आहे. त्या मार्फत आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे काही वाहनासाठी वापरण्याचे साधन आहेत त्या मार्फत पाठवू शकतो. याबरोबर स्पीड पोस्ट आपण पोस्ट करू शकतो. याबरोबर मोबाईलवर ही आधुनिक पद्धतीने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश किंवा आपल्या काय म्हणतात कम्युनिकेशन करू शकतो, संवाद करू शकतो. SMS पाठवून आपण आज ते काम करू शकतो. आता पत्राची जागा ईमेल मध्ये घेतलेली आहे. म्हणजे कॅम्प्युटरवर आधारित लिहायचं पत्र ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं. इतक्या त्याच्यामध्ये बदल होत गेले. पण पत्र पाठवून एकमेकांबद्दल जी काही आपसामध्ये विचारपूस केली जायची ती आत्मीयता आपल्याला आज दिसत नाही. पूर्वी जेव्हा पत्र आलं की लोक खुश व्हायचे. पोस्टमन आला की लोक त्याच्यावर झुंबड पडायचे. इतक्यात आत्मीयतेने लिहिलं जायचं, आत्मीयतेने वाचलं जायचं, आत्मीयतेने विचारपूस केली जायची. आणि असं हे पत्र 2 पद्धतीने लिहिले जात असतात. ते आहे एक आहे औपचारिक पत्र आणि एक आहे अनौपचारिक पत्र. आता औपचारिक पत्र म्हणजे काय? आपण आपल्या कार्यालयाला अधिकाऱ्यांना एखाद्या गोष्टीची मागणी केली, एखाद्या गोष्टीची तक्रार केली, अधिकाऱ्याला लिहायचे. त्यामध्ये औपचारिकता असते, विशिष्ट पद्धतीची भाषा त्या ठिकाणी असते. आणि अनौपचारिक मध्ये आपण मन मोकळ्या पद्धतीने ती व्यक्त केलेली भावना असते. मग अनौपचारिक पत्र हे लिहायचं कुणाला? आपल्या मित्रांना, आई वडिलांना, काका काकूला, मामा मामीला, भावाला, म्हणजे जे आपले नातेवाईक आहेत, आपल्या जवळचे आहेत, आप्त आहेत, यांच्यासाठी जे काही पद्धतीमध्ये लिहिलेलं गेलेलं पत्र असतं ते असतं अनौपचारिक पत्र. आणि असं जे अनौपचारिक पत्र या पाठामध्ये एका मुलाला आपल्या वडिलांनी लिहिलं आहे की जो सहलीला गेला होता. सहलीला गेल्यानंतर ज्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्याने त्या ठिकाणी लिहून पाठवलेल्या आहेत. त्या सहलीमध्ये कोणता किल्ला वगैरे सगळं लिहून पाठवलं. असंच पत्र मी तुम्हाला याप्रमाणे कसं लिहायचं आणि पत्र कसं असतं आणि त्या संबंधीची माहिती कशी असते प्रत्यक्ष आपण पत्र बघूया. हे पहा मित्रांनो, याला म्हणतात पत्र. आणि हे पत्र 10वीच्या इयत्तेमध्ये आपल्याला 5 मार्काला येत असत. त्याला लिहिण्यासाठी पण मार्क ठेवलेले आपल्या. हे पत्र आहे, त्याची पुढची बाजू अशा पद्धतीने असते आणि मागच्या बाजूला अशा पद्धतीने असते किंवा तुम्ही अशा पद्धतीने त्याला लिहू शकता. म्हणजे पत्रावर काय असतं प्रत्यक्ष आपण बघूया. हे पहा, या ठिकाणी आपल्याला ज्याला पत्र पाठवायचं आहे आपण टू म्हणजे कडे, त्याचं पूर्ण नाव लिहिणार, आपण पत्ता लिहिणार. या ठिकाणी जसं मी उदाहरणादाखल लिहिलं आहे, अमोल सिद्धराय एडके, मुक्काम सोड्डी, पोस्ट सोड्डी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आणि त्याच्या खाली पिन नंबर असतो. तो 6 अंकी असतो. तो 6 अंकी पिन नंबर पण लिहिला आहे. म्हणजे तो त्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा तो पिन नंबर असतो की त्या पिनमुळे ते कुठं जाणार आहे प्रत्यक्ष आपल्याला पोस्टवाल्या लोकांना समजत असतं. या ठिकाणी तिकीट ही लावलेलं असतं. त्याला 50 पैशाचं तिकीट या ठिकाणी लावलेलं आहे.
आणि सरकार काही महत्त्वाचा जो संदेश असेल तो पण या ठिकाणी टाईप करू शकतो। जसं महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थामार्फत हा एक लोगो या ठिकाणी दिलेला आहे। या खाली आपल्याला काही लिहायचं नसतं। आता हे झालं, आपण ज्याला पाठवायचे त्याला त्याचा पत्ता आपण टाकलेला आहे, या पत्त्यावरून तो पत्र आता त्या ठिकाणी जाणार आहे। आता बघूयात आपण ते लिहायचं कसं। हे बघा, या बाजूला असं पत्र लिहायचं असतं। आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये जो लिहिणारा आहे त्याचं नाव असतं। आता उदाहरणार्थ लिहिणाऱ्याचं नाव आहे सतीश लुंगाडे, हदगाव खुर्द। कुठून लिहिलं ते पत्र? हदगाव खुर्द मधून लिहिलं, तालुका शिरूर, जिल्हा परभणी। इथं कॉमा द्यायचा, इथं फुल स्टॉप द्यायचा, दिनांक द्यायचा, आपण कोणत्या दिनांकाला पत्र लिहिलं आहे। आता मी अनौपचारिक पत्र लिहिलंय माझ्या मित्राला, म्हणून इथं मी नाव टाकलं प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार। पत्र लिहिण्यास कारण खूप दिवसापासून तुझी आठवण येत होती, म्हणून पत्राद्वारे तुला खुशाली विचारावे म्हणते। काय चालू आहे गावाकडे, तुला कळण्यास आनंद होतो। पुढील महिन्यात हळगावमध्ये यात्रा आहे, त्यानिमित्त तू इकडे ये, आपली भेट होईल। मित्रा, तुझी नोकरीत बढती झाली असे कळले। आता तुम्ही नंतर काही भाग राहिला असेल तर तो मागच्या बाजूनेही इथपर्यंत लिहू शकतो। तुझे खूप अभिनंदन। तुझे आई वडील कसे आहेत त्यांना माझा नमस्कार सांग, नमस्कार कळव। बाकी इकडे सर्व ठीक आहे। आपला मित्र सतीश। या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने पत्र लिहू शकता। आणि हा पत्राचा आपण भाग शिकल्यानंतर प्रत्येकाने एक पत्र जरूर लिहायलाच पाहिजे। आपणास पत्र कसं लिहायचं आहे हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो। आणि प्रत्येकानं एक पत्र लिहायचं आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।